पहा, वर येत आहे, जा आणि त्याला भेटा. ही सेवकाई 20व्या शतकातील एका नम्र संदेष्ट्याला, विल्यम मॅरियन ब्रॅनहॅमला, सोपवण्यात आली होती. 1933 मध्ये एक अलौकिक प्रकाश तायाच्या रूपात दिसला आणि स्वर्गातून परमेश्वराचा ऐकू येणारा आवाज बोलला, ज्याप्रकारे योहान बाप्तिस्मा करणारा ह्याने माझ्या पहिल्या येण्याचा मार्ग तयार केला, त्याचप्रमाणे माझा संदेष्टा विल्यम ब्रॅनहॅम माझ्या दुसऱ्या येण्याचा मार्ग तयार करेल. हा प्रसंग 400हून अधिक लोकांनी पाहिला, जेव्हा जून 1933 मध्ये भाऊ ब्रॅनहॅम अमेरिकेतील ओहायो नदीवर आपल्या 17व्या उमेदवाराला बाप्तिस्मा देण्यासाठी तयार होत होते. 1950 मध्ये ह्यूस्टन, टेक्सास येथे भाऊ ब्रॅनहॅमच्या डोक्यावर एक प्रकाशाचा प्रभामंडल छायाचित्रित झाला, जो इतिहासातील एकमेव अलौकिक प्राणी म्हणून दस्तऐवजीकृत झाला आणि तो वॉशिंग्टन डी.सी., अमेरिकेतील हॉल ऑफ आर्ट्समध्ये आहे. हे छायाचित्र गॉर्डन लिंडसे यांनी लिहिलेल्या ए मॅन सेंट फ्रॉम गॉड देवापासून पाठवलेला एक मनुष्य या पुस्तकात पाहता येते. यात एफबीआयच्या संशयास्पद कागदपत्रांचे तपासक श्री जॉर्ज लेसी यांनी केलेल्या वैज्ञानिक तपासणीचा एक अहवाल देखील समाविष्ट आहे, ज्यांनी प्रयोगशाळेत चित्राच्या नेगेटिव्हची काळजीपूर्वक तपासणी केली आणि ते पूर्णपणे खरे असल्याचे घोषित केले. हे पुस्तक तिसरे सुपरनॅचरल लाईफ ऑफ विल्यम ब्रॅनहॅम मध्येही पुनरुत्पादित केले आहे, जिथे लेखकाने त्यांना उद्धृत केले आहे की, माझ्या माहितीप्रमाणे, हे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा आहे की एका अलौकिक प्राण्याचे छायाचित्र घेतले गेले आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित झाले. सुपरनॅचरल लाईफ ऑफ विल्यम ब्रॅनहॅम, ओवेन जॉर्गन्सन द्वारा. हाच तो कराराचा देवदूत आहे जो स्तंभरूपी प्रकाशात होता आणि ज्याने मोझेस संदेष्ट्याच्या नेतृत्वाखाली इस्रायेलच्या मुलांना मिस्र देशातून बाहेर काढले. हाच तो होता ज्याने दमास्कसच्या रस्त्यावर शौलाला अंधत्व दिले. प्रकटीकरण अध्याय 9. 1946 मध्ये प्रभूचा देवदूत मानवी रूपात विल्यम ब्रॅनहॅम समोर प्रत्यक्ष दिसला आणि त्यांना दैवी उपचारांचे दान जगभरात नेण्याचे कार्य सोपवले. या घटनेने प्रेरितांच्या काळानंतरची सर्वात मोठी जागृती घडवली, ज्यामुळे त्या काळातील बहुतांश प्रसिद्ध प्रचारक, जसे की ओरल रॉबर्ट्स आणि टी.एल. ओसबॉर्न, समोर आले. भाऊ ब्रॅनहॅमच्या सेवकाईत प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले अलौकिक चिन्हे, आश्चर्ये आणि चमत्कार आजपर्यंत कोणत्याही प्रचारकाने केलेल्यापेक्षा अतुलनीय आहे. लाखो आजारी लोक बरे झाले आणि मृतांना जिवंत केले गेले. या 20व्या शतकातील संदेष्ट्याच्या अनोख्या अद्भुत, परमेश्वराने दिलेल्या सेवकाईने सुमारे 3 दशलक्ष प्राण वाचवले. आम्ही, मलाखी अध्याय 4 आणि वचन 5-6, प्रकाशितवाक्य अध्याय 3 आणि वचन 14, आणि प्रकाशितवाक्य अध्याय 10 आणि वचन 7 ची शब्दशः वचनांची पूर्णता त्यांच्यामध्ये झाली असे मानतो. परमेश्वराने त्यांचा उपयोग बायबलच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची घोषणा करण्यासाठी केला, जसे मत्तय अध्याय 25 आणि वचन 6 मध्ये म्हटले आहे, पहा, वर येत आहे, जा आणि त्याला भेटा. विधर्मी लेख प्रत्येक पदाचे वरदान त्यांच्या प्रकाशनाच्या प्रमाणानुसार संदेश समजतो, म्हणून कोणीही एकमेकांशी शिकवणीवर वाद घालू नये. कोणती शिकवण बरोबर किंवा चूक आहे हे विसरा आणि प्रेमासाठी प्रयत्न करा. मी येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा सेवक आहे आणि मलाखी अध्याय 4 वचन 5 व 6 मधील शेवटच्या काळाच्या संदेशावर व भाऊ विल्यम ब्रेनहम यांच्या शिकवणीवर ठाम विश्वास ठेवतो. हा एक चुकीच्या शिकवणींचा उलगडा करणारा लेख आहे, जो म्हणतो, प्रत्येक पदाचे वरदान त्यांच्या प्रकाशाच्या प्रमाणानुसार संदेश समजतो, म्हणून कोणीही एकमेकांशी शिकवणीवर वाद घालू नये. कोणती शिकवण बरोबर किंवा चूक आहे हे विसरा आणि प्रेमासाठी प्रयत्न करा. 2 पेत्र अध्याय 2 वचन 1-2. पण लोकांमध्ये खोटे संदेष्टे होते, तसेच तुमच्यातही खोटे शिक्षक असतील, जे गुप्तपणे विनाशकारी शिकवणी आणतील,
अगदी त्याला नाकारणार ज्याने त्यांना विकत घेतले आणि ते स्वतःवर त्वरित नाश ओढवतील. आणि बरेच लोक त्यांच्या दुष्ट वर्तनाचा पाठपुरावा करतील, ज्यामुळे सत्याचा मार्ग निंदनीय होईल. 2 तिमोथी अध्याय 4 वचन 3 ते 4. कारण असा काळ येईल, जेव्हा लोक शुद्ध शिक्षण सहन करणार नाही, तर आपल्या इच्छेप्रमाणे असे शिक्षक जमवतील, जे त्यांच्या कानांना गोंजारतील. आणि ते सत्यापासून कान फिरवतील आणि कथाकहाण्यांकडे वळतील. 1 तिमोथी अध्याय 4 वचन 1. आता आत्मा स्पष्टपणे सांगतो की शेवटच्या काळात काही लोक विश्वास सोडतील आणि भ्रमित करणाऱ्या आत्म्यांच्या आणि भूतांच्या शिकवणींना लक्ष देतील. मी स्पष्ट करतो की मी कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक आरोप करत नाही. माझा उद्देश भाऊ विल्यम ब्रनहम यांच्या संदेशाशी संबंधित चुकीच्या शिकवणी आणि विधर्मांचे खंडन करणे आहे, आणि या चुका पवित्र शास्त्र आणि संदेष्ट्याच्या शिकवणींनी दूर करणे. भाऊ विल्यम ब्रनहम यांच्या सेवकाईचे मुख्य उद्दिष्ट सर्व चुकीच्या शिकवणींना दूर करणे होते. हे शेवटच्या काळातील संदेशाच्या सर्व अनुयायांनाही लागू होते. प्रत्येक प्रकाशन शास्त्राशी जुळले पाहिजे. आमचा हेतू भविष्यवक्त्याने जे शिकवलेले ते घेतले पाहिजे आणि ते पुन्हा बायबलमध्ये आणावे. जे काही आम्ही पवित्र शास्त्रांमध्ये पुन्हा आणू शकत नाही, ते आम्ही पुढील प्रकाशनाकरिता सोडतो आणि तो विषय भविष्यवक्ता आणि परमेश्वराच्या हाती सोडतो, त्याऐवजी स्वतःच अंदाज बांधून संदेशाचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत नाही. विधर्मी खोट्या शिक्षणामुळे मतभेद, विभाजन आणि प्राणांचा नाश होतो, म्हणूनच आम्ही त्याविरुद्ध सावध असतो. या संदेशाच्या अनुयायांमध्ये एकता, समरसता आणि ऐक्याचा अभाव आहे, याचे कारण चुकीच्या शिकवणी आहे. आमोस अध्याय 3 वचन 3. जर 2 लोक एकमताने चालत नसतील, तर ते एकत्र कसे चालू शकतील? संदेशाच्या अनुयायांमध्ये असलेले मतभेद त्यांच्या या संदेशाच्या वेगवेगळ्या अर्थ लावण्यामुळे आहेत. काही लोकांना भाऊ विल्यम ब्रेनहॅमच्या संदेशाचे प्रकाशन मिळाले आहे आणि ते एकमेकांशी ऐक्याने जोडलेले आहेत. या प्रकाशनाच्या अभावामुळेच आपल्यामध्ये इतके विभाजन आणि टिंगलटवाळी आहे. आपल्या लोकांमध्ये हे विभाजन आहे, कारण त्यांच्याकडे हे प्रकाशन नाही, शिक्षकाकडे हे प्रकाशन नाही. ख्रिस्त देवाचे रहस्य पृष्ठ 41, 280763 ब्रेनहॅम टॅबरनॅकल. ही शिकवण म्हणते प्रत्येक पदाचे वरदान त्यांच्या प्रकाशनाच्या प्रमाणानुसार संदेश समजते, हे खरे आहे. परंतु याच्या आधारे असे म्हणणे की कुणीही शिकवणीवर वाद घालू नये, हे संपूर्ण बायबल, येशूचा संदेश, प्रेषितांची शिकवण आणि भाऊ विल्यम ब्रानहॅम यांच्याकडून मिळालेला संदेश यांना पराभूत करण्यासारखे होईल. नायसिया येथे हेच घडले. त्यांनी बालामाच्या शिकवणीला स्वीकारले, परमेश्वराची शिकवण नव्हे. आणि ते ठेचकाळले, होय, ते कोसळले. चर्च एज पृष्ठ 203 ते 204. ते मृतवत झाले. त्यामुळे चर्चचा मृत्यू निकोलाइटांच्या सूक्ष्म व दुर्लक्षित कृत्यांपासून सुरू झाला. कृत्यांपासून तो शिकवणुकीपर्यंत गेला. त्या शिकवणीने राज्यसत्तेचे सामर्थ्य मिळवले आणि मूर्तिपूजक प्रथा रूढ झाल्या. आता या काळात हा स्वतःच्या भविष्यवाणी करणाया शिक्षक कडे जात आहे आणि तो अखेरीस अग्निसरोवरात जाईल, कारण तेथीलच त्याचे अंतिम स्थान आहे, दुसऱ्या मृत्यूत. थयातिरियन मंडळींचा काळ पृष्ठ 227. हे कसे सुरू झाले ते पहा. सुरुवातीच्या चर्चमध्ये प्रथम ही कृती होती. मग ती शिकवण झाली. नंतर ती एक प्रमाणित नियम बनली. ती कठोर पद्धत झाली. ती सर्वांवर लादली गेली आणि परमेश्वराला बाजूला सारले गेले. अरे, ती किती लहानशी, शांत, कोणालाही दुखावणारी दिसत होती. ती इतकी योग्य आणि विश्वसनीय वाटत होती. मग तिने पकड घेतली आणि अजगरासारखी, तिने सर्व श्वास काढून घेतला. आणि तिने चर्चमधील सर्व आध्यात्मिकता मारून टाकली. इफिसियन चर्च एज पृष्ठ 93.
योहान अध्याय 8 वचन 31 ते 32 मग येशू त्या यहुदींना म्हणाला जे त्याच्यावर विश्वास ठेवत होते, जर तुम्ही माझ्या वचनात राहिलात, तर तुम्ही खरेच माझे शिष्य आहात, आणि तुम्हाला सत्य कळेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करील. ह्या विश्वासानायाचे चिन्ह म्हणजे वचनात राहणे, प्रकाश मिळाल्यानुसार प्रकाशात चालणे. आणि त्या विश्वासाला सत्याचे प्रकाशन मिळाले पाहिजे, ज्यामुळे तो सैतानाच्या चुकीच्या अर्थ लावण्याच्या गुलामीतून मुक्त होईल. खोट्या बंधूंना पूर्ण वचन स्वीकारता येत नाही आणि संपूर्ण प्रकाशात चालता येत नाही. ते पाप आणि चुकीच्या अर्थ लावण्याचे सेवक असतात, जरी ते त्या काळाच्या संदेशाशी संबंधित असले तरी. मुख्य म्हणजे जे त्यांना सत्य सांगतात त्यांच्याविषयी ते चुकीची वृत्ती दाखवतात. ते द्वेष करतात, अगदी त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. मत्तय अध्याय 7 वचन 15 खोट्या संदेष्ट्यांपासून सावध राहा, जे मेंढरांच्या वेशात येतात पण आतून ते लांडगे आहेत. 2 करिंथ अध्याय 11 वचन 2 ते 3 मी परमेश्वराच्या मत्सराने तुमच्यावर मत्सर करतो, कारण मी तुम्हाला एका पतीसाठी निश्चित केले आहे, म्हणजे मी तुम्हाला ख्रिस्तासाठी पवित्र कुमारी म्हणून सादर करावे. परंतु मी घाबरतो, सापाने आपल्या कपटाने हव्वेला फसवले तसेच तुमचे विचार ख्रिस्तातील साधेपणापासून भ्रष्ट होतील. 2 करिंथ अध्याय 11 वचन 13 ते 15 कारण असे खोटे प्रेरित आणि कपटी कर्म करणारे आहेत, जे स्वतःला ख्रिस्ताचे प्रेरित म्हणून रूपांतरित करतात. आणि आश्चर्य नाही, कारण सैतानही स्वतःला प्रकाशाचा देवदूत बनवतो. म्हणून त्याचे सेवकही धार्मिकतेचे सेवक म्हणून रूपांतरित होणे हे मोठे आश्चर्य नाही, त्यांचा अंत त्यांच्या कर्मांनुसार होईल. 2 पेत्र अध्याय 2 वचन 1 ते 3 वचन 14 आणि वचन 19. योहान 4 वचन 1 प्रिय लोकांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, तर ते आत्मे परमेश्वराकडून आहेत की नाही हे तपासा, कारण अनेक खोटे संदेष्टे जगात निघून आले आहेत. युहदा अध्याय 1 वचन 3 ते 4. शास्त्र संपूर्णपणे सिद्ध करते की खोटे संदेष्टे आणि शिक्षक असतील, जे त्या काळाच्या वचनाला विकृत करून सत्याचा विपर्यास करतील. मलाखी 4च्या वचनाने आपल्याला दिलेल्या विश्वासासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. एखाद्या माणसाचा सिद्धांत चुकीचा असेल तर ते आपल्यासाठी महत्वाचे आहे. म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागेल. खोटे संदेष्टे खोटी वचने आणतात आणि खोट्या भावना निर्माण करतात. तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे 1961. खोटे संदेष्टे खोट्या जन्मांची सुरुवात करतात. तुम्ही योग्य आणि अयोग्य कसे ओळखणार? त्याची परीक्षा वचनाने घ्या, वचन काय सांगते ते पहा. जर ते वचन नाकारत असेल, तर ते परमेश्वराकडून नाही. पाहिलंत का? काहीही झाले तरी, जर ते वचन नाकारत असेल, तर ते परमेश्वराकडून नाही. बोललेले वचन म्हणजे मूळ बीज भाग 1. आता काही लोकांना हे मान्य नाही की आम्ही चुकीचे शिकवणारे आणि वचनाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांवर टीका करतो. मला टीका केल्याने काही वाईट वाटत नाही. ही योग्य टीका आहे. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण मी कोणत्याही मनुष्याच्या भावना दुखावण्यापेक्षा परमेश्वराच्या भावना दुखावण्यास नकार देईन. बोललेले वचन, पृष्ठ 77. परमेश्वराची इच्छा नेहमी विभाजनाची राहिली आहे. तो आज रात्रीही तेच करीत आहे. तो नेहमीच तसे करतो. प्रत्येक सभेमध्ये तो विश्वास आणि अविश्वास यांचे विभाजन करतो. तो बोलतो, हे संपूर्ण विभाजन आहे. आपण पुन्हा जगात परत जायचे नाही, किंवा जगाशी काहीही संबंध ठेवायचा नाही, तर फक्त परमेश्वराशीच एकरूप व्हायचे आहे. येशू एका अशा वधूसाठी येत आहे, जी जगाच्या गोष्टींपासून विभक्त झाली आहे. जर तुमचा प्राण या वेळेस दिलेल्या प्रत्येक वचनावर आमेन म्हणत नसेल, तर कुठेतरी काहीतरी चूक आहे. तुम्हाला विभाजनाची गरज आहे. अविश्वासापासून संपूर्ण विभाजन 1964, पृष्ठ 4, 5, 8. आणि आजही तेच घडत आहे.
विभाजन, विभक्त होणे हेच त्यांनी अनुभवले. त्यांच्यात एकता नव्हती. रात्र दिवसा बरोबर एकरूप होऊ शकते का? एक विश्वासू व्यक्ती अविश्वास ठेवणाऱ्यासोबत एकरूप होऊ शकते का? जो मनुष्य परमेश्वराच्या पूर्ण वचनावर विश्वास ठेवतो, तो फक्त अर्ध्या वचनावर विश्वास ठेवणाऱ्यासोबत एकरूप होऊ शकतो का? परमेश्वराला विभाजन हवे आहे. परमेश्वरासोबत एकरूपता 1962. सैतानाचा हा डाव नेहमीचा आहे. त्याने प्रथम हवेसोबत हेच केले, तिला थोडेसे वचन नाकारायला लावले आणि लोकांना 3 वेगळ्या गटांमध्ये नेहमी विभाजित केले. वचन हे लोकांना वेगळे करते. प्रत्येक युगात हेच घडले आहे. 3 प्रकारचे विश्वासू 1963. मला फरक पडत नाही तुमचा पाळक काय म्हणतो. मला फरक पडत नाही मी काय म्हणतो किंवा कोणीही काय म्हणतो, जर ते परमेश्वराच्या त्या वेळच्या सिद्ध केलेल्या वचनाच्या विरोधात असेल, तर ते विसरून जा. त्यापासून दूर रहा. डूइंग गॉड अ सर्व्हिस विदाउट हिज विल 1965. परमेश्वरची सेवा करणे, परंतु त्याच्या इच्छेशिवाय 1965. येशू म्हणाला, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. फळ हे दाखवेल. फळ काय आहे? ते म्हणजे त्यांचे शिक्षण. अनॉइंटेड वन्स ॲट द एंड टाइम 1965. शेवटच्या काळाचे अभिषिक्त जन 1965. चला, आपण पाहूया की खरी कलिसिया काय पाहायला हवी आणि तिने कसे वागावे, तसेच या खोट्या शिक्षकांशी आणि त्यांच्या खोट्या शिकवणींशी कसे वागावे. उत्पत्ती अध्याय 2 वचन 2 मला तुझे कर्म, तुझी मेहनत आणि तुझा संयम माहीत आहे. तू दुष्टांना सहन करू शकत नाहीस आणि ज्या लोकांनी स्वतःला प्रेषित म्हणवले पण ते नाहीत, त्यांची तू परीक्षा केलीस आणि त्यांना खोटे ठरवलेस. प्रारंभीची कलिसिया ह्या खोट्या प्रेषितांना आणि त्यांच्या चुकीच्या शिकवणींना सहन करत होती का? नाही. तर आपण का करावे? परमेश्वर आधी एक प्रकटीकरण देईल आणि मग दुसरे. जर तसे झाले तर याचा अर्थ तो आपले मत बदलतो आहे. तो एक प्रकटीकरण देऊ शकतो आणि त्यामध्ये भर टाकू शकतो, पण त्याचे वचन कधीही बदलत नाही. बघा, त्या खोट्या प्रेषितांनी काय केले. त्यांनी स्वतःचे शब्द आणले. एफिसच्या लोकांना पौलाने शिकवलेले वचन माहीत होते. त्यांनी त्या खोट्या प्रेषितांकडे पाहिले आणि त्यांना खोटे ठरवले. अरे, यामुळे माझे हृदय अग्नीने जळते. परत वचनाकडे चला. चर्च एजेस पेज 83. जे मी या संदेष्ट्याच्या शब्दांमधून वाचले, त्याच्या आधारावर मी तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही कोण असाल आणि कुठल्या पदावर असाल, जर तुम्ही भाऊ विल्यम ब्रेनहॅमच्या संदेशाच्या आणि बायबलच्या विरोधात काहीही शिकवत किंवा प्रचार करत असाल, तर तुम्ही खोटे आहात. तुम्ही खोट्या अभिषिक्तांपैकी एक आहात. मी तुम्हाला पश्चात्ताप करण्यास आणि त्या चुकीच्या शिकवणुकींना सोडण्यास सांगतो. प्रत्येक खरा विश्वासू स्वतःला या वेळच्या संदेशाच्या चुकीच्या अर्थ लावणाऱ्या गोष्टींपासून वेगळे करेल. खरं सांगायचं तर, जो प्रचारक परमेश्वराच्या वचनाचा विपर्यास करतो, त्याला नरकसुद्धा कमी आहे. आपण वचनाला योग्य प्रकारे विभागण्यासाठी बोलावले गेलो आहोत. उपदेशावर उपदेश आणि ओळीवर ओळ असावी. मगच तो थकलेल्या लोकांना विश्रांती देईल. खोट्या प्रकटीकरणांसाठी आणि चुकीच्या शिकवणींसाठी लपण्याची कोणतीही जागा नाही. तो म्हणतो, आपण प्रेमासाठी संघर्ष करावा. पण आपल्याला खोटे प्रेम नको, तर खरे परमेश्वराचे प्रेम हवे. हे प्रेम कसे मिळेल याचा एक मार्ग आहे आणि तो वचनात स्पष्ट केला आहे. तो म्हणतो की आपल्याला प्रेमासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु आम्हाला खोटे किंवा दिखाऊ प्रेम नको आहे, तर आम्हाला परमेश्वराचे खरे प्रेम हवे आहे. ते प्रेम मिळवण्यासाठी एक योजना आहे, जी संदेष्ट्याच्या संदेशामध्ये स्पष्ट केली आहे. आम्ही कुठल्याही बनावट प्रेमावर, आलिंगनांवर आणि चुंबनांवर विश्वास ठेवत नाही. आणि एकमेकांच्या चुका उघड करून दाखवू नका,
असं म्हणतात की प्रेम अनेक पापांना झाकून टाकते. खरं प्रेम तर नेहमी सुधारणा करणारे असते. आणि आता बरेच लोक याचा गैरसमज करू शकतात. प्रेम प्रेम म्हणजे शिस्त आहे. जर तुम्ही लोकांना प्रेम करत असाल तर तुम्ही त्यांना शिस्तबद्ध केले पाहिजे. पहिले आश्वस्त, मग चिंतित, पृष्ठ 11, सुनहरे मोती, पृष्ठ 235. जर प्रेम सुधारक नसेल तर प्रेम निर्माण कसे होईल? जन्म पीडायक, पृष्ठ 29, सुनहरे मोती, पृष्ठ 235. प्रेम म्हणजे शिस्त आहे. तुम्हाला योग्य तो समतोल राखावा लागतो. समस्या बाहेर नाही, ती विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणात आहे. ही हृदयाची समस्या आहे. योहान अध्याय 5 वचन 1 ते 2. जो कोणी विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे, तो परमेश्वरापासून जन्मलेला आहे आणि जो परमेश्वरावर प्रेम करतो, तो त्याच्यावरही प्रेम करतो, जो त्याच्याद्वारे जन्मलेला आहे. यामुळेच आम्हाला समजते की आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रेम करतो, जेव्हा आपण परमेश्वरावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो. मलाखी अध्याय 4 वचन 5. पहा, मी तुम्हाकडे एलियाह संदेष्टा पाठवीन. प्रकटीकरण अध्याय 3 वचन 14. आणि लौदिकियन चर्चच्या देवदूताला लिही. प्रकटीकरण अध्याय 10 वचन 7. परंतु 7व्या देवदूताचा आवाज ऐकू येत असलेल्या दिवसांत. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8976016557.